आजपासून महाविकास आघाडीचा शेतकरी आक्रोश मोर्चा सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात मोर्चा निघणार। शिवनेरी किल्ल्यावरून आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार, तर 30 डिसेंबरला पुण्यात शरद पवार, संजय राऊत यांच्या उपस्थितीत मोर्चाची सांगता होणार। राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यात महत्त्वाची बैठक। सर्वेक्षणासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरबाबत बैठकीत आढावा घेणार। नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सर्वे सुरू होणार। गावबंदी नसतानाही भाजप आमदाराला मराठा तरुणांनी रोखलंय। नांदेडच्या कामठा गावात आमदार राम पाटील रातोळीकर येताच मराठा तरुण आक्रमक झाले आणि आरक्षणासाठी तुम्ही काय केलं असा सवाल मराठा तरुणांनी केलाय। एसटी बँक पॅनलमध्ये शिंदेंच्या बंडाचा पॅटर्न। बँक कारभाराविरोधात सदावर्तेविरोधात गेलेले 14 संचालक 27 दिवसानंतर मुंबईत। पॅनलवरच दावा सांगण्याची तयारी। सारथी बार्टी महाज्योती फेलोशिप परीक्षेच्या गोंधळाची दखल घेण्यात आली। पुणे विद्यापीठाकडून फेलोशिपचा पेपर अखेर रद्द। पुन्हा जानेवारी महिन्यात होणार परीक्षा। मालेगावातील तत्कालीन आयुक्त भालचंद्र गोसावी यांचा निरोप समारंभ। कार्यक्रमापूर्वी राष्ट्रवादीने काळे झेंडे दाखवत दर्शवला निषेध। गोसावींविरोधात जोरदार घोषणाबाजी। अमरावतीत आदिवासी कोळी समाज आक्रमक। विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर चढत आंदोलन। प्रशासन मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आंदोलकांचा आरोप। यवतमाळच्या पांढरकवडा येथील एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या विरोधात नागरिक आक्रमक। सरपंच संघटना आणि आदिवासी बांधवांचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा। धुळे महानगरपालिकेच्या प्रशासकपदी जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करा। शरद पवार गट पाठवणार आहे मुख्यमंत्र्यांना या संदर्भातले शेकडो पत्र आणि ईमेल। जळगावात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा। परिषदेसमोर भजन कीर्तन म्हणत आंदोलकांचा ठिय्या। जळगावात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा, तर आंदोलन करत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं भजन कीर्तन पाहायला मिळालं। सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। जळगावमधील जिल्हा परिषदेत पेन्शन अदालतचं आयोजन करण्यात आलं। जिल्हा सेवानिवृत्ती कर्मचारी सेवा संघाच्या वतीनं निवृत्त कर्मचाऱ्यांनी मांडल्यात वेगवेगळ्या समस्या। महानगरपालिकेची धडक मोहीम। कर थकवल्यानं नागपूरमधील 463 मालमत्ता जप्त। भावी खासदार म्हणून अंकिता पाटील यांचे झळकले बॅनर। इंदापूरमध्ये झळकलेल्या पोस्टरनं सर्वांचं लक्ष वेधलं। अंकिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेत पोस्टर्स। वर्ध्याच्या सेलूमधील सिंदी रेल्वे शहराला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी। लोकप्रतिनिधींना निवेदन देणार। सर्वपक्षीय बैठकीत निर्णय। राज्यात 37 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। कोरोनाबाधितांची संख्या 194 वर। जेन-1 व्हेरियंटच्या 10 रुग्णांवर उपचार सुरू, तर मुंबईत 88 नवे कोरोना रुग्ण। नागपुरात 60 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण। याआधी 9 जणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले। नागपूर महानगरपालिका आरोग्य केंद्रात लवकरच कोरोना चाचणी सुरू होणार। पुण्यात आतापर्यंत आढळलेत जेन-1चे 3 रुग्ण। जिनोम सिक्वेन्सिंगमधून माहिती समोर। एका तरुणाचा अमेरिकेतून प्रवास। सर्वांची प्रकृती स्थिर। राज्यात आतापर्यंत 10 रुग्ण आढळलेत। पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत। येरवडा परिसरातील 20 ते 25 गाड्यांची तोडफोड। गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। पुण्यात 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान ढगाळ वातावरण। धुक्यासह गारठा वाढण्याची शक्यता। भारतीय हवामान विभागाचा अंदाज। गोंदिया जिल्ह्यात थंडीचा कडाका अजूनही कायम। गरम कपडे खरेदीसाठी नागरिकांची दुकानांवर गर्दी। ग्रामीण भागात शेकोटी पेटवण्याकडे नागरिकांचा कल। नवीन वर्षात पुणे मेट्रोकडून नागरिकांना नवं गिफ्ट मिळणार। पुणे मेट्रोला मिळणार प्रतिसाद पाहून फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय। पुण्यात शासकीय संस्थांकडे असलेल्या पाणीपट्टीच्या थकबाकीबाबत आता महानगरपालिकेकडून कडक पावलं उचलली जाणार आहेत। थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी संस्थांना नोटीस। 31 जानेवारीपर्यंत थकबाकीची रक्कम न भरल्यास पाणीपुरवठा बंद होणार। कोयना धरणातून 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाच्या पाण्याची मागणी। नाशिकच्या गिरणा धरणावरील पांझर डावा कालव्याच्या आवर्तनाला मंजुरी। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। आमदार सुहास कांदे आमदार आहेत, त्यांच्या हस्ते जलपूजन देखील करण्यात आलंय। धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बहुप्रतीक्षित कक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचं गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण होणार। जिल्हा रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरचं देखील होणार उद्घाटन। नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात अल्पसा पाणीसाठा। शहराला पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागणार। माढ्याच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाकडून नव्या वर्षात 1150 घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय। सोडतीसाठी जानेवारीत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार, तर नागपूरमधील अंदाजे 450 घरांसाठी देखील जानेवारीमध्ये सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार।
नंदुरबारच्या नेत्रंग शेवाडी महामार्गाची दुरवस्था, महामार्गावर दररोज छोटे मोठे अपघात, महामार्ग दुरुस्तीची नागरिकांची मागणी. पुणे शहरातील गणेश खिंड रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेचं 31 लाखांचं साहित्य चोरीला, अज्ञात चोरट्यांनी साहित्य चोरल्याचा प्रकार उघडकीस. गोंदियातील सालेकसा तालुक्यात चोरी करणाऱ्या चोरट्याला 12 तासात ठोकल्यात बेड्या. शेंढा गावातील लोखंडी गेटची केली होती चोरी. गोंदियाच्या तिरोडामध्ये चारचाकीचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 4 ते 5 प्रवासी जखमी, मृतांमध्ये 1.5 वर्षीय चिमुकल्याचा समावेश. लातूरच्या औसा तालुक्यात ऊसतोड कामगार महिलेचा मृत्यू, पाय निसटून विहिरीत पडल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. धुळ्यात भुईमुगाच्या निंदणीला सुरुवात, भुईमुग जोमात असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा, तर भाव चांगला मिळावा शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबारमध्ये कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांसमोर नवीन संकट, कापसाच्या वजनात घट होण्याची शेतकऱ्यांना भीती. नंदुरबारमध्ये बालकाला रुग्णालयात दाखल करून दाम्पत्यांना काढलाय पळ काढलेला आहे आणि खोटतरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. बाळावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. धुळ्याच्या शिरपूरमध्ये ईव्हीएम मशीन जनजागृती अभियान सुरू, ईव्हीएम जनजागृती मोहीम पथकाकडून तहसील कार्यालयात प्रात्यक्षिक. नंदुरबारच्या सारंगखेडा यात्रेत 178 घोड्यांच्या विक्रीतून 73 लाखांची उलाढाल, यावर्षी विक्रमी उलाढाल होणार असल्याचं सध्या अंदाज आहेत. साताराच्या पाटणमध्ये अयोध्या अक्षदा कलशांची दर्शन मिरवणूक, पाटण तालुक्यामधील घराघरात अक्षदा पोहोचवण्याचा उपक्रम. वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये भाईजी महाराजांचा 149वा यात्रा महोत्सव उत्साहात साजरा, महोत्सवानिमित्त भाविकांसाठी 55 क्विंटलचा महाप्रसाद तयार करण्यात आला. शिर्डीच्या साई मंदिरात पारंपरिक पद्धतीने दत्त जन्म सोहळा, मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. अहमदनगरच्या देवगड इथं मोठ्या उत्साहात दत्त जन्माचा सोहळा साजरा, गुरुदेव दत्तात्रयांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील दत्तवायपूरमध्ये श्री दत्त जयंतीनिमित्त पालखी मिरवणूक, दर्शनासाठी भाविकांची गर्दी. जळगावातील प्रभू श्रीराम मंदिर लोकोत्सव समितीतर्फे भव्य कलश यात्रेचं आयोजन, प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. वाजत गाजत निघालेल्या भव्य कलश यात्रेत महिलांनी धरलाय ठेका. जळगावात नामदेव महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचा निर्णय, शिंपी समाजानं एकमेकांना पेढे वाटून आनंद केलाय साजरा. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकरी, उच्च तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय. साताराच्या फलटणमध्ये घर चलो अभियान अंतर्गत व्यापारी आणि सर्वसामान्य जनतेशी चंद्रशेखर बावनकुळेंचा संवाद, बावनकुळेंचा कंदी पेढ्याचा हार घालून स्वागत, तर वारकरी संप्रदायानं विना म्हणून भेट दिली. चंद्रपूरच्या बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलात राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा, अनेक राज्यातील खेळाडू शहरात दाखल झालेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन. नांदेडमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, संत बाबा कुलवंत सिंघाजी यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं. ठाण्याच्या बदलापुरात राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा, स्पर्धेत मुलांमध्ये मुंबई तर मुलींमध्ये नागपूरची बाजी, राज्यातून तब्बल 900हून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी.